अमेरिकेच्या मदतीनं इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला. ही घटना आहे 2 दिवसांपूर्वीची. पण त्यानंतर जे घडलं त्यानं संपूर्ण जगाला हादरा दिलाय. तीव्र प्रचंड बातम्या सुरू आहेत, तुम्ही त्या पाहिल्या असतील. पण युद्ध इराण आणि इस्रायलचं आहे, त्याच्यात अमेरिका कसं काय आली हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. युद्धाचं नेमकं कारण काय हाही प्रश्न प्रत्येकाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला, तर इराणनं त्याचा बदला म्हणून सगळ्यात आधी दुबईतल्या बुर्ज खलिफावर हल्ला केला. त्यानंतर कतारमध्ये बॉम्बचा वर्षाव केला आणि सौदीमध्ये तर मिसाईल्सचा पाऊस पडला. अमेरिका सोडून इराण दुसरीकडे हल्ले का करतोय हाही प्रश्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा समोर आलाय तो म्हणजे भारताची भूमिका. भारत काय भूमिका घेणार? कारण की तिसऱ्या महायुद्धाची जी सुरुवात आहे ती एका प्रकारे झाली आहे असं बोललं जात आहे. व त्यात भारत काय करणार? भारतानं आपली अचानक भूमिका 5 मिनिटांपूर्वी जाहीर केली आहे. कारण दुबईमध्ये विमानतळावर हल्ले झाल्यामुळं दुबईतून जेवढ्या काही विमान फ्लाईट्स होत्या त्या सगळ्या रद्द झाल्यामुळं भारतातले नागरिक तिथे अडकले. काही इराणमध्ये आहेत तेही अडकले. त्यांना मागे कसं आणायचं हा प्रश्न पडलाय. तसेच आता युद्धबंदी नेमकं केव्हा होणार हा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो इथे समोर येत आहे. बातम्यांचा नुसता धुराळा उडालाय, पण सर्वसामान्य माणसाला 5 महत्त्वाचे प्रश्न पडलेत. पहिला प्रश्न म्हणजे इराण आणि इस्रायलच्या भांडणांमध्ये अमेरिका मध्येच कसं काय टपकली? इराण आणि इस्रायलमध्ये हे जे युद्ध सुरू आहे, जे 2 वर्षांपूर्वी झालं होतं, मग पुन्हा हे युद्ध का सुरू झालं? या युद्धामध्ये खरं कारण नेमकं काय आहे? कारण की बातम्यांमध्ये प्रॉपर कारण सांगितलं जात नाही. नेमकं कारण काय आहे? हे देश इतके का भांडतायत आणि त्यात इस्रायलला अमेरिका कसं काय पाठिंबा देत आहे? त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला, तो म्हणजे इराण आज 5 देशांवर हल्ले का चढवत आहे? आसपासचे जे देश आहेत त्यांच्यावर हल्ले का चढवत आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा प्रश्न असा आहे की जर हे तिसरं महायुद्ध सुरू झालं तर भारताची भूमिका काय? कारण की भारतानं 5 मिनिटांपूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? आता तिथले जे सर्वोच्च नेते आहेत त्यांचा मृत्यू झालाय, तर त्यांच्या जागेवर कोणाला बसवलं गेलं? युद्ध कधी बंद होणार? हे कशा पद्धतीनं बंद होणार? काय आहे यामागचे सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. पहा, हे प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. दुसऱ्याच्या भूमीवर सुरू असलं तरी भारतावर त्याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. 48 तासात सोन्यामध्ये अचानक 30% अधिक वाढ झाली आहे. तर पेट्रोल डिझेलच्या किमती देखील आता बदलणार आहेत अशा देखील सूचना करण्यात आल्या आहेत. मग काय त्याच्यामध्ये हे होणार आहे? युद्धाचं कारण काय? आणि सगळ्या सविस्तर गोष्टी आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात झाली 28 फेब्रुवारीला, ज्या दिवशी इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले. ते म्हणजे इराणच्या तेहरान शहरामध्ये. ते शहर त्या दिवशी शांत होतं आणि अचानक त्या काळोख्या रात्री इस्रायली फायटर जेटचा आवाज घुमला. अमेरिकेच्या जोरावर इस्रायलनं इराणच्या 30 महत्त्वाच्या अड्ड्यांवर धडाधड बॉम्ब टाकले. त्यांचा खरा गेम प्लॅन वेगळाच होता. त्यांना हवा होता इराणचा सगळ्यात मोठा उस्ताद आयाला अली खामेन. मिळालेल्या माहितीनुसार खामेन एका सुरक्षित बंकरमध्ये खास माणसांसोबत मीटिंग करत होते. या गुप्त बैठकीची खबर इस्रायलच्या मोसाद या खतरनाक एजन्सीला आधीच लागली होती. इस्रायलनं त्यांच्या बंगल्यावर आणि लपण्याच्या जागेवर 30 बॉम्ब पाडले आणि क्षणात ती बिल्डिंग पत्त्यासारखी जमिनीला टेकली. खामेनेन यांना गेम ओव्हर झाला. त्यांच्यासोबत त्यांचे संरक्षण मंत्री आणि मोठे अधिकारीसुद्धा संपले. इराणच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा झटका होता. आता ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, पण यानंतर इराणनं जे केलं ना त्यानं अख्खं जग हादरून गेलंय. त्यांनी संपूर्ण जगाला मोठा धक्का दिलाय. आता झालं असं, हल्ला तर इस्रायलने केला होता, मग इराणनं बदला घ्यायला अमेरिका किंवा इस्रायलला मारायला हवं होतं. पण इराणनं काय केलं? इराणनं सुरुवात केली थेट दुबईपासून. दुबई, कतार आणि अबुधाबीवर सपासप हल्ले चढवले. सर्वात आधी त्यांनी दुबईची ती बुर्ज खलिफा, जी जगातली सगळ्यात उंच इमारत आहे, तिथे ड्रोनने हल्ला केला. त्यानंतर कतार आणि अबुधाबीमध्ये मिसाईल्सचा नुसता पाऊस पाडला. आता सगळ्यांना टेन्शन आलंय की हे युद्ध का सुरू झालं आणि जर हे भांडण अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये आहे तर या बाकीच्या देशांवर का अटॅक झाला? तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया की त्यांनी तिथेच का मारलं. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेचे लष्करी अड्डे. नीट बघा, इराणला 4ही बाजूंनी अमेरिकेनं दाबून धरलं होतं. कतारमध्ये अल उदेद नावाचा सगळ्यात मोठा बेस आहे. अबुधाबीमध्ये अल फराह बेस आहे. इराणचं म्हणणं आहे की अमेरिकेनं याच अड्ड्यांचा वापर करून आमच्यावर बॉम्ब टाकले. म्हणूनच इराणनं थेट अमेरिकेला हात न लावता या देशांना टार्गेट केलं. दुबईतल्या बुर्ज खलिफावर 2 ड्रोन धडकले. धुराचे लोट आकाशात दिसत होते. सगळीकडे घबराट पसरली. हे तुम्ही पाहिलं असेलच. आता इथपर्यंत सगळं क्लिअर झालंय. पण युद्ध नक्की सुरू का झालं? इस्रायल आणि इराण यांच्यात इतकं हार्डवर्क आहे?
कारण तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा बघितलं असेल, ही युद्ध झालं होतं. याचं मूळ कारण काय आहे हे आपण आधी समजून घेऊया आणि त्यानंतर भारतानं काय भूमिका घेतली आहे, भारत कोणाची बाजू घेणार या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. बघा, आता हे जर नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात थोडं मागं जावं लागेल. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, 1979च्या आधी इराण आणि इस्रायल एकमेकांचे पक्के दोस्त होते. म्हणजे त्या काळी त्यांची दोस्ती एकदम भारी होती. इराण हा असा पहिला मुस्लिम देश होता ज्यानं इस्रायलला मान्यता दिली होती. पण मग बिनसलं कुठे? 1979मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. खोमेनीही सत्तेत आले आणि त्यांनी जाहीर केलं की इस्रायल हा इस्लामचा कट्टर शत्रू आहे. तेव्हापासून या दोन देशांमध्ये एक प्रकारचं छुपं युद्ध सुरू झालं. इराणनं इस्रायलला संपवण्यासाठी हमास आणि हिजबुल्लासारख्या टोळ्यांना रसद पुरवायला सुरुवात केली, तर इस्रायलनं इराणचे अणुप्रकल्प उडवून देण्याची शपथ घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांवर गुपचूप वार करत होते. पण खरं युद्ध 28 फेब्रुवारीला उघडपणे बाहेर आलं. आता एक कारण समजलं की इराण आणि इस्रायलचा हा वाद 1979 पासून होता. इस्रायलला दाबण्यासाठी त्यांनी काही संस्थांना पैसे पुरवले, तर इस्रायलने इराणचे अण्वस्त्र प्रकल्प संपवण्याचा विडा उचलला होता. मग सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भारताची परिस्थिती काय आहे? अमेरिकेने यात का उडी घेतली? भारताने नक्की काय केलंय? भारत आता कशी भूमिका घेणार हे सुद्धा जाहीर झालंय. मग आता अमेरिकेने का हस्तक्षेप केला हा मोठा प्रश्न आहे. याचं कारण आहे 2025 हे साल. 2025मध्ये इराण इस्रायल संघर्ष आणि इराण समर्थक गटांच्या राड्यामुळे इस्रायलच्या नेत्यांनी जानेवारीतच इराणला वारंवार वॉर्निंग दिली होती की तुमचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि मिसाईल बनवणं तातडीने बंद करा. म्हणजे ते अणुबॉम्ब बनवत होते आणि ते बनवू नका असं बजावलं होतं. आणि त्यातच अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकेने लास्ट डेट दिली होती, शेवटची तारीख सांगितली होती 28 फेब्रुवारी. जर तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवला नाही, तुम्ही अणुबॉम्ब बनवणं बंद केलं नाही, तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू. आणि अमेरिकेने ते करून दाखवलं. अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला आणि त्यामुळे अख्ख्या आशिया खंडात भीतीचं वातावरण पसरलंय. आता हा झाला विषय अमेरिकेच्या एंट्रीचा. आता भारताचा विषय काय? भारताची परिस्थिती सध्या इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालीय. कारण काय झालं की मागच्या आठवड्यात मोदीजी इस्रायलमध्ये होते. तिथे आपले मोठे संरक्षण करार झालेत. इस्रायल हा आपल्याला कठीण काळात मदत करणारा देश आहे आणि दुसरीकडे इराणमधल्या एका बंदरात भारताने हजारो कोटी रुपये गुंतवले आहेत. आता जर भारताने एकाची जरी बाजू घेतली तर अमेरिका नाराज होईल आणि इस्रायलची घेतली तर इराणशी संबंध खराब होतील. मोठा पेच समोर उभा आहे. म्हणूनच भारताने 5 मिनिटापूर्वी आपली भूमिका जाहीर केली आहे. भारत म्हणालाय की आम्ही कोणाचीही बाजू घेणार नाही, आम्हाला फक्त शांतता हवी आहे. भारताने दोन्ही देशांना डोकं शांत ठेवण्याचं आवाहन केलंय. पडद्यामागे भारत आपल्या माणसांना तिथून बाहेर काढण्यासाठी जीवाचं रान करतोय. हीच आपली भूमिका आहे. आता मित्रांनो, खरी भीती इथेच आहे. आणि तुम्ही म्हणाल युद्ध तिथे होतोय, आपल्याला काय फरक पडतो? पण थांबा, गेल्या 48 तासात सोन्याचे भाव 30% वाढले आहेत. विचार करा, जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर सर्वसामान्य माणसाचं बजेट पूर्णपणे कोलमणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या की भाजीपाल्यापासून ते प्रत्येक वस्तू महाग होणार. ही भीती नाही तर एक धोक्याची घंटा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, दुबईत अडकलेल्या त्या भारतीयांचं काय? तिथे विमानतळ बंद आहेत, फ्लाईट रद्द झाल्यात, कित्येक मराठी कुटुंब तिथे अडकली आहेत. भारत सरकार त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की पलटी कधी होईल सांगता येत नाही. आता तुम्ही विचाराल, खोमेनेम गेल्यानंतर इराण शांत बसेल का? तर त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही. इराणमध्ये आता त्यांच्या जागी कोणाला बसवलं जाणार यावर लक्ष आहे. तिथल्या रेव्होल्युशनरीच्या गार्डन गार्ड्सनी आधीच इशारा दिलाय की बदला जपून संपलेला, बदला अजून संपलेला नाही. पण हे लक्षात घ्या, मी जे सांगतोय ते एक शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात बातम्या खूप वेगाने बदलतात. इराणमुळे दुबई किंवा सौदीवर हल्ले का केले? कारण इराणला माहिती आहे की अमेरिकेच्या आर्थिक नाडी त्या देशांमध्ये आहे. पण यामुळे मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा आता 2 गट पडले आहेत. एका बाजूला तुराला इराण आणि दुसरीकडे सौदी UAE. हे चित्र तिसऱ्या महायुद्धाकडे झुकतंय का, हेच आता सगळ्यांना सतावतंय. भारताची भूमिकापैकी बघू किती चपखळ आहे. मोदीजींनी स्पष्ट केलंय की मला युद्ध नकोय, पण पडद्यामागे खूप काही घडतंय. आपल्याला इस्रायलचे तंत्रज्ञान हवंय आणि इराणचं तेल. अंतबहार बंदरसुद्धा. जरी आपण इराणच्या विरोधात गेलो तर रशिया नाराज होऊ शकतो आणि इस्रायलच्या विरोधात गेलं तर अमेरिका डोळे वटारेल. म्हणूनच भारताने वेट अँड वॉचची भूमिका ठेवली आहे. पण एक गोष्ट नक्की, जर हे युद्ध थांबले नाही तर भारताला लवकरच मोठी पावलं उचलावी लागतील. आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सगळं प्रकरण आता एका वळणावर आलंय जिथे संपूर्ण जग श्वास रोखून धरून बसलंय.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला काय वाटतं, भारताने कोणाची बाजू घेतली पाहिजे, इस्रायल की इराण, की आता आपण तटस्थ राहणंच योग्य आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट्स चर्चा या चर्चेविषयावर प्रकाश टाकू शकतात. आणि हो, ही सर्व माहिती सध्याच्या घडामोडींवर आधारित एक शक्यता आहे, त्यामुळे या फोनवर विश्वास न ठेवता सतर्क रहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.